एक अतिशय धडकी भरवणारी बातमी आहे हवामानासंदर्भातली। महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालेला असून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे। येत्या 28 जुलैपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय। कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जोरदार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान हवामान विभागाकडून महाराष्ट्रासह 15 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। याच काळात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून या काळात ताशी 75 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। हवामान विभागाकडून बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरूच असून राज्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। दरम्यान यंदा संपूर्ण जून महिन्यात पावसानं मोठं खंड पाडल्याचं दिसून आलं। जून महिन्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊसच झाला नाही, त्यामुळे पेरण्या रखडल्या होत्या। परंतु त्यानंतर 1 जुलैपासून ते 9 जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस झाला। शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पावसात खंड पडल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती। परंतु पुन्हा एकदा 20 जुलैपासून राज्यात चांगल्या पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। पिकांना जीवनदान मिळालं। त्यानंतर आता 28 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला असून या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे, पाऊस आहे की नाही हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HTN मराठी न्यूज।